आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होऊ देत. त्याचबरोबर शुभ दुपारची वेळ आहे, जेवण वगैरे झाली आणि इकडं आमचं बघा काय चाललेलं आहे. तर आज आहे 14 जून आणि उद्या आहे 15 जून. 15 जूनला ना सगळ्यांच्या शाळा भरलेल्या असतात. पहिला दिवस असतो शाळेचा. 15 जून ही तारीख आली की नाही मी नकळत माझ्या शाळेच्या दिवसात हरवून जाते. आजही आठवतं, शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आदल्या रात्री झोप लागत नसायची. मनात एकच उत्सुकता असायची. उद्या नवीन वर्गात जायचंय, मित्रांना भेटायचंय, नवीन पुस्तकं मिळणार आहेत, नवीन वर्ग शिक्षिकांना भेटायचंय, अशा कितीतरी विचारांनी डोक्यात गर्दी केलेली असायची. सकाळी लवकर उठून नवीन गणवेश घालायची वेगळीच मजा असायची. कोऱ्या पुस्तकांचा आणि वह्यांचा वास घेत घेत ती दप्तरात भरायची मजाच वेगळी होती. त्यावेळी नवीन पुस्तकांचा वास माझ्यासाठी जगातील सगळ्यात सुंदर सुगंध होता. शाळेकडे जाताना मनात एकच हुरहुर असायची. शाळा तीच असायची पण नवीन वर्ग असायचा. मित्र तेच असायचे पण त्यांच्यासोबतच्या आठवणी नव्याने घडणार असायच्या. असं काहीसं वातावरण असायचं. आमच्याकडं सुद्धा आज तेच वातावरण आहे. जे मी जगले तीच माझी मुलं जगतात आणि आत्ताच्या वयामध्ये की नाही कळत नाही की आपण कुठले क्षण अनुभवतोय. आपण जेव्हा मोठं होतो, शाळेतून बाहेर पडतो आणि ना खऱ्या अर्थानं आपण जगाच्या व्यवहारामध्ये ना वावरायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला हे सोनेरी क्षण आठवायला लागतात. खरंच किती छान होतं ना ते वातावरण शाळेचं. बेंच असायचे, कुजबुजी चालायच्या, गप्पा गोष्टी चालायच्या आणि कसलं म्हणजे कसलंच टेन्शन नसायचं. अगदी कितीही गांभीर्याची गोष्ट घडली ना, डिप्रेशन, तणाव ह्या गोष्टी काहीच नसायच्या आपल्यासाठी. जरी अभ्यासाचा ताण असला तरीसुद्धा आपल्या मेंदूवरला हे जाणवतच नसायचं. खरंच ते दिवसच खरंच खूप छान होते. तर आता ना देवांशसुद्धा तितकाच उत्सुक आहे. म्हणजे मी जे जे अनुभवलेलं आहे प्रत्येकासाठी ना हा 15 जून हा असाच असतो, हो की नाही? तुमच्यासुद्धा आठवणी शाळेच्या काही जाग्या झाल्या असतील. तुम्हालासुद्धा तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवला असेल. तर इथं ना पुस्तकं बघायची चालली आहेत. कुठली कुठली पुस्तकं पप्पांना आणली आहेत. पुस्तकांची ओळख करून घ्यायची चालली आहे. प्रत्येक पेज बघायची आपल्याला ना उत्सुकता असायची. कुठल्या पेजवर कुठलं चित्र आहे हे बघण्याची सुद्धा भारी उत्सुकता असायची. तसंच बघा देवांश करतोय. सगळी पुस्तकं त्यांनी चेक केली. सगळ्या पुस्तकांची ओळख त्यांना करून घ्यायची होती आणि सगळी पुस्तकांना नावं वगैरे टाकायची होती पुस्तकांवर. तर त्याला मी सांगत होते, हे पुस्तक आहे, हे असं ओळखायचं. आता मुलांना तर काय थोडंच वाचता येतं, जास्त नाही. पण पुस्तकं मिस न काढायला सांगितल्यावर, आता आपल्या वेळेस बाई असायच्या मराठी शाळा, पण आता ह्यांच्याकडं इंग्लिश मिडियमला असल्यामुळं मिस असायच्या, म्हणजे सॉरी मिस आहेत त्यांच्याकडं. तर मिसनं सांगितलं ना की हे पुस्तक काढा, तर ते पुस्तक त्याला काढता आलं पाहिजे. म्हणूनच माझी ही सगळी खटपट चालू होती. तर त्याचं नाव प्रत्येक पुस्तकावर टाकायचं. तर आपल्या वेळेस जी शिस्त होती की नाही, नवीन पुस्तकांना कवर घालायचं, छानसं नाव टाकायचं आणि नाव टाकल्यानंतर कोपऱ्यामध्ये छानसा फुलाची डिझाईन काढायची. तर ते दिवसच वेगळे होते. आता यांच्या मिसनं सांगितलं कवर वगैरे नका घालू किंवा म्हणजे मुलांना मग पुस्तकं ओळखता येत नाही. पण आपली पुस्तकं एकदा का नवीन पुस्तकांचा सेट कोणीतरी विकत घेतला तर तो 4 ते 5 वर्ष म्हणजे विद्यार्थी वापरत असायचे. जोपर्यंत पोर्शन बदलत नाही आपला तोपर्यंत तो रिपीट याच्याकडून त्याच्याकडे असं जात असायचा. तर त्यावेळेस ना पैशाला आणि पुस्तकांना खूप किंमत होती. नसायचीच, पण किंमत खूप होती. आता तर ना शिक्षण म्हणजे नाही का असं बाजार झालेला आहे. पहिल्याच दिवशी सगळं पाहिजे असतं आणि आपल्याला तसं नसायचं. दप्तर जर नाही मिळालं तर आम्ही पिशवीतसुद्धा पुस्तकं नेलेली आहेत आणि बऱ्याच जणांच्या आठवणी अशा असतील की दप्तरं मिळायची नाहीत तर आपण पिशवीतनी पुस्तकं न्यायचो, हे की नाही? तर आता इथं ना मी देवांशचं नाव टाकून घेते, पण त्याला विचारावं लागतं, असं टाकू का, इथे जागा आहे तिथं टाकू का? कारण आता इथं आडवं कोरं पान होतं ना, म्हणजे थोडीशी कोरी जागा होती व्हाईट कलरची, तर तिथं टाकणार होते मी. नाही, त्याच्याच मनासारखं ते झालं पाहिजे आणि त्यानं बसून माझ्याकडनं प्रत्येक पुस्तकावर ना नाव टाकून घेतलेलं होतं.
सगळ्या पुस्तकांवरनं नावं टाकून झालेली आहे. कंपास बॉक्स ही जुनीच आहे मागच्या वर्षीची. चांगली होती म्हणून मग नवीन काही घेतली नाही. पेन्सिल, शार्पनर, इरेझर, पट्टी हे सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे आणि उद्याची तयारी केलेली आहे. बॅग पण आमची ना नवीच होती. फक्त आज ह्या वर्षी ना आयुषदादालाच बॅग घेतली. नाहीतर देवांशची बॅग ना एकदम मस्त म्हणजे चांगल्या क्वालिटीची असल्यामुळे ना 2-3 वर्ष मुलांच्या बॅग व्यवस्थित टिकतात. आता सुट्टीचा महिना दीड महिना की नाही खूप धमाल केली, मज्जा केली. दिवस आम्ही ना टी-व्ही बघण्यामध्ये आणि खेळण्यामध्ये घालवलेला होता. कुठेतरी पेपरच्या कटिंग्स कर किंवा काहीतरी चिटकव, प्रोजेक्ट कर, हे असं छोटे-मोठे कार्यक्रम चालू होते. वाढलेल्या नखांकडं लक्षच नव्हतं. हाताची नखं, पायाची नखं वाढली होती, केस वाढली होती, केस कटिंग करायचे होते. ह्या सगळ्याच गोष्टी ना आजच्या दिवशी करायच्या होत्या. आता संध्याकाळ झाली आणि घर आवरायला घेतलेलं आहे. त्याचबरोबर ना छोटी-मोठी कामं पण होती, की आता बघा शाळा चालू झालेली आहे, तर ह्या आवर्जून करायला मिळणार नाही. संपूर्ण दिवस आपल्या छोटी-मोठी कामं करण्यात आणि टिफिन आणि बॉटल आणि शाळेचे युनिफॉर्म आठवड्याच्या शेवटी धुवा, शूज धुवा, हे सगळं गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यातच ना आपला आठवडा टू आठवडा निघून जातो. तर इथं तुम्हाला दाखवतोय देवांश किती बॅग जड झालेली आहे, किती ओझं झालेलं आहे. आता एवढ्याशा मुलांना पण पुस्तकांचं खूप ओझं असतं. पण ते ओझं ना परवडतं. मोठं झाल्यानंतर जे ओझं आपल्याला मिळतं ना जबाबदारीचं, त्या ओझ्यापेक्षा ना ह्या पुस्तकांचं ओझं कितीतरी पटीनं चांगलं असतं. हो की नाही? तर आता ना खण आवरायला घेतलेला आहे आणि महिनाभरात तुम्ही बघत असाल त्या कपाटाची काय अवस्था झालेली आहे. पप्पा मला नवीन कपाट पाहिजे अशी डिमांड झालेली आहे देवांशची. म्हणजे दादाला चांगलं कपाट आहे मोठं, ह्या कपाटाच्या समोरचं कपाट. तर हे कपाट की नाही देवांशला पाहिजे होतं, पण नवीन पाहिजे होतं. मी त्याला कसं तरी स्टिकर वगैरे चिटकवलेले होते. जुनं जे कपाट होतं म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पण फक्त त्याला व्यवस्थित डागडुजी म्हणतो ना आपण, डागडुजी करून घ्यायला पाहिजे व्यवस्थित. तर ते करून घेणार आहे. आणि पसारा तर बघत असाल, बापरे, कलर बिलर सगळे, खेळणी सगळं ते त्यातच कोंबून ठेवलं होतं. आणि औषधं, पुस्तकं सगळं कोंबून ठेवलं होतं. तर हे सगळं व्यवस्थित आज करायचं होतं मला. आणि संपूर्ण खण आहे ना व्यवस्थित लावायचं होतं. 3 खण आहे. सगळ्यात शेवटचा खण आहे ना, त्यामध्ये ना मी त्याची औषधं ठेवते. पण आता त्या 2 नंबरच्या खणामध्ये ठेवणार आहे आणि 3 नंबरच्या खणामध्ये 2 शूज आणलेले आहे ना, एक्सपोर्ट शूज आणि म्हणजे ते स्कूल शूज ठेवून देणार आहे. आता खरं तर शूज ना बाहेरच ठेवायला पाहिजे बरं का, पण मग तसंच करणार आहे मी, बाहेर ठेवणार आहे. 3 नंबरच्या खणामध्ये की नाही मग टिफिन किंवा वॉटर बॉटल स्वच्छ करून जागच्या जागी ठेवता येईल असा विचार होता माझा. आणि शूज बाहेर ठेवावेत जागच्या जागी सापडण्यासाठी. सॉक्स वगैरे तिथं खाली ठेवता येतील असं विचार चालू होता माझा, की प्रत्येक गोष्ट शाळेची जी आहे ना ती जागच्या जागी मिळावी, लगेच मिळावी, म्हणजे जेणेकरून सकाळी शाळेला उशीर होणार नाही आहे. शाळेचं टायमिंग असणार आहे 9:30 ते 4 असं. आणि त्यानंतर क्लास वगैरे लावला तर चला म्हटलं आता हे सोफा बऱ्याच दिवस झाले ना क्लीन केला नव्हतं, तर क्लीन करून घेऊया. आणि सोफा जसा मी क्लीन करायला घेतला, बापरे, एवढी घाण निघाली ना, तुम्हाला दाखवते मी. आता तर एका साईडचीच काढलेली आहे, तर ती एवढी दिसते म्हणजे गहू वगैरे सगळं असं आतमध्ये एवढं कसं जाऊ शकतं, मी तर विचार करत होते या सोफ्याच्या. आणि हे व्हॅक्यूम क्लीनर ना माझं म्हणजे लवकर सापडतच नव्हतं, मी कुठं ठेवून दिलं होतं. पण आता सापडलं ना, तर बघा चॉकलेटची कागदं, बापरे, चिवडा, शेव वगैरे जे काही सोफ्यावर खायला घेऊन बसतात ना, हे सगळं इथं म्हणजे जमा झालेलं होतं ह्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये. बरेच दिवस झाले मी हे व्हॅक्यूम क्लीनर वापरते. कचरा तुम्ही पाहत असाल, एकाच सोफ्यामधून एवढा कचरा निघाला होता. एक नंबर आहे. प्रोडक्ट टॅग करते. तुम्हाला कोणाला जर घ्यायचं असेल तर नक्की परचेस करा. 1600 रुपयाला मी घेतलेलं आहे, पण क्वालिटी आजही चांगली आहे. गेले 1.5 वर्ष मी वापरते बरं का. आणि आपल्याला याच्याबरोबर ना वॉरंटी कार्डसुद्धा मिळतं. वर्षभराची वॉरंटी आहे याची. आणि त्याची केबल जी आहे ना, तुम्ही बघत असाल किती लांब सडक केबल आहे. म्हणजे इकडे जवळ घेण्याचा सोफा काही गरजच नव्हती. खूप मोठी अशी केबल आहे त्याची. तुम्ही इझिली त्याचे लांबच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे स्विचपासून ज्या लांबच्या वस्तू आहेत त्यासुद्धा क्लीन करू शकता. एकदम मस्त आहे. आणि वेगवेगळे टूल्स येतात. वरचं तुम्ही याचे खिडक्या क्लीन करू शकतात याच्याने, कर्टन्स क्लीन करू शकता. सोफा तर एकदम मस्त मनासारखा क्लीन होतो. तर चला मग आता आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते. आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही नव्हतं. परत भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा.
आणि तुम्हाला हा आपला साधा सिंपल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर चला मग, बाय बाय.